जालना लोकसभेच्या पक्ष उमेदवार रत्नासाहेब लांडगे यांच्या पैठण येथील मतदारांशी घेतल्या भेटीगाठी। पैठण येथील मतदारांच्या समस्या जाणून घेत मला निवडून द्या, पैठणचा विकास करतो असे आश्वासन देखील त्यांनी जनतेला केले। जालना लोकसभेच्या पक्ष उमेदवार रत्नासाहेब लांडगे यांनी आज पैठण येथील मतदारांशी भेटीगाठी घेत त्यांच्या समस्या जाणून घेत आपण निवडून आल्यास पैठणच्या या तीर्थक्षेत्राचा विकास करू तसेच गोरगरीब जनतेचे काम करण्याचे आश्वासन दिले असून पैठण येथील मतदारांनी देखील रतन लांडगे यांना चांगला प्रतिसाद दिला असल्याचं बघायला मिळाले। यावेळी मीडियाशी बोलताना रतन लांडगे म्हणाले की जालना लोकसभेचे मतदार पक्षाचे खासदार यांच्यावर नाराज असून नवीन चेहऱ्याला संधी देतील। गेल्या 5 वर्षापासून काम करत आहेत, तर आपण गोरगरीब मुलींच्या लग्नासाठी देखील मदत करत आलो असे सांगत लोकांनी जास्तीत जास्त मतांनी मला निवडून देण्याचे आवाहन यावेळी रतनासाहेब लांडगे यांनी केले। नेताजी सुभाषचंद्र बोस जयभाऊ स्वतंत्र संतपा अध्यक्ष रत्नासाहेब लांडगे आज आम्ही पैठणमध्ये आलेलो आहे। प्रचार केलेला आज हे बघितलं की पैठणचे सगळेच नागरिक असे म्हणतात की आमचे 20 वर्षापूर्वी जे खासदार आहे कोण खासदार आहे ते त्यांचं खासदार माहीत नाही आणि आमच्याकडे ते कधी एक बार येत नाही जात नाही। तिथं पाण्याची समस्या खूप आहे, काही काम करत नाही, हाताशी लोक आहे, सगळे लोक नाराज आहे। पक्षाला जर त्यांनी मतदान दिलं तर पक्षावाले फक्त मतदान घेत आहे आणि आपलं पोट घेत भरत आहे, ते गोरगरीब लोकांना पाहत नाही। हे मी लोकांना सगळं विचारपूस केली आहे। पैठणमध्ये सगळे लोक नाराज आहे आणि फुलंब्री पैठण किल्लोर या आपल्या संगमतामध्ये येणारे सगळेच लोक जालन्याचे लोक अशा खासदारावर खूप नाराज आहे। म्हणून जर मी अपक्ष उमेदवार 2019 मधील लढलेलं इलेक्शन मला पैठणमध्ये मला 2200 मतदान त्यांनी मला दिलं होतं। तेव्हापासून मी कामं केले तर या 2200 मुलींना 10,000 20,000 रुपये असे लग्नासाठी मी त्यांना अनुदान दिलं आहे। योजना सुरू केली आहे। 5 वर्षापासून माझी योजना सुरू आहे। हे लोक आता खूप नाराज आहे खासदाराला। म्हणून मी आवाहन करतो पैठणच्या जनतेला की आज अपक्षाला तुम्ही निवडा, मला अपक्ष तुम्हाला घरच्यासारखं राहील, तुमच्या सुखा दुःखाला जो कामं येईल आणि तुम्ही जे काही म्हणतात ते कामं करायला मी सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे। एक बार तुम्ही मला अपक्ष म्हणून निवडा, मला तुमचा विकास पैठणचा विकास करता होतो। हे पैठणमध्ये एक देवस्थान हे खूप मानलेलं एक पैठण आहे, पण या पैठणमध्ये काही सुविधा नसल्यामुळं लोक खूप नाराज आहे। म्हणून सगळ्या आम्ही जनतेला पैठणच्या विनंती करतो की त्यांनी मला बहुमताने विजय करावा आणि मला जालना संख्येने मतदान टाकावा अशी मला त्यांची अपेक्षा आहे। मी घरोघर जाऊन तुटके घरं मी स्वतः बांधून देईन, घरकुल योजना देईन, त्यांना समाज कल्याणातून मी अनुदान देईन। जे काही त्यांच्या आडी अडचण राहत्या मी सदैव त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे असं मी पैठणच्या जनतेला आवाहन करतो।